शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनिकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेचे धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरचे त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. जो असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, रुद्राक्षमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, प्रथम चतुर्पंडित. प्रजादायात भुसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाभीजे कामिनी. सुत सभाग विद्वान गुणी, विशेष सुकृती पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृती लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुतकरिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजिताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊन सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्याची संगती नावडित्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तवते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यास का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणाशी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परी तेन सांडती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस सत्र जणे केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र जाईल सत्र करून या. जन्मे जय सर्पसत्र केले, ते अस्तिके मध्येची राहाविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. विरंचीस दटावनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिला आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरू निर्धार, घरा आला जाणूनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमून घरासी आणती. षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समजता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणुमात्र. गजवाजी यांनी समग्र, आरुडावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हास गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त. त्याची पूर्वकथा समस्त, ऐक तुझं सांगतो. काश्मीर देशात उत्तम, महापट्टम नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम, महानंदा नामतीयेचे. त्या ग्रामीचा तोची भूप,
पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊन नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नकचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नपर्यंक राजस. चंद्र रश्मी समप्रकाश शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहु अस. दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किंकर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलविती मान. तिचा भोगकाम इच्छून भूप सभाग्य येती घरा. वेश्या असुनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्राचंही वश्य नसे. शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवीत. कोटी लिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागर तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीलामृत पुराण श्रवण तेही ऐकते दोघे जण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्याचे सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ती अबला तन्मय झाली तेधवा. पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मुलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. गेली देखता तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मूल हे कंकण मीही 32 लक्ष्मी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावे ओवाळूनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण बंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचके. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न. धावू लागले जन चोहीकडून एकची हाक झाली. ती सावधकरी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुकुट मर्कट दिले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति तेधवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून. म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा अजी दुसरा दिन. मी आपला देतो प्राण लिंगा करणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथी जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीपला कुंडाच्या. अति लागवी उमारंग जो भक्तजन भवंग. उडी घातली संवेग ओम नम शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवित सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्मंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी. तैसा प्रकटला कपाळ मोळी. दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी बघताते. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नर भयंकर महाजोगी. चंद्रकळात याचे शिरी नीलकंठ खडांगधारी. भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला. नेसल्यासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार.
सर्वांगे वेष्टितपणीवर दशभुजा मिरविती. वरचेवरी कंदूक झेलीत तेवी 10 भुजा पसरून अकस्मात महानंदेसी झेलूनी धरित हृदय कमली परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसळी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावनीत्वरी संवेद चालली. पावली सकळ शिवपदी तेथे नाही अधिव्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेत. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सूर तरुंची वने अपार सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणीचे धवलागरे बघता कारणे निर्मिली. जेथे विसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वता अविनाश महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे दोघे कुमार निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे. रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावती बहुतास उद्धरतील तुम्हा ते. अमात्यसहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेच मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करती. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख. परी तुम्हाचे ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै. प्रत्येक सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगासे ते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसे ती गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असता जाणपा. आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला. अमात्यसहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी. अंतःपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे. करून या हाहाकार वक्षस्थळ पिटीन नृपवर. मग रायासी पराशर सावध करून गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठानं सोडी धीर ऐक एक सांगतो विचार. जे पंचभूते न ती समग्र शशीमित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी मायासत्त तेथोनी झाले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या. सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टीकर्ता द्रुहिण. तमांशे रुद्र परिपूर्ण सर्व स्थित्यंत करविता. विधीस म्हणे सृष्टीची रचिपूर्ण. येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले. 4 वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन त्याहुनी अणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण. थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचेनी दर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन त्याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर. पाश सोडून यमकिंकर रीते हिंडू लागले. मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्यात निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदय संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती शिवद्वेषीचे पापमती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी कुंभीपाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठान आयुष्यासी वृद्धी होय निर्धार. याकरिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दूर होईचाच. अथवा शतगट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून उदरे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणीपाळा करी सप्तदिन. राये धरले दृढ चरण सद्गत होऊन बोलती. सकळ ऋषी रत्नमंडित पदक. स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु जे शापानुग्रह सामर्थ्यो चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता होऊन सहस्र घट मांडून
अभिमंत्रूंनी स्थापिले. स्वधनुचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस. 7वे दिवशी मध्यानी आला चडांश. मृत्यूसमयी येता दरणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन. त्यास पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळपुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खदिरागारासारखे. तो मज घेऊन जात असता 4घे पुरुष आले धावून तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी तुझी नसे. ते तेजे जैसे गबसती, दिगंतम संहारिती, भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडूनी बंधन, त्या काळपुरुषासी धरून तरीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जते वेळे देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंक गर्जे अवघ्यात थोर, मुखद्वयांची महासुस्वर, मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार, भृंगे शृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नाद न जाये नभोदरी. भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे. षड्रस अन्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमौलिक वस्तू अद्भुत आणूनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी ब्राह्मणे भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडी ते ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझे असुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येता सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी, की श्वेतोत्पले मृडाणी रमणलिंग अर्चिजे. की निदेवासी सापडे चिंतामणी, की क्षुधिता पुढे क्षीराब्दी ये धावनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारदमुनी पातला. वाल्मिकी सत्यवती नंदन, अवतान पादी कयाधू हृदयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंदे जे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ, त्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी, पुनःसृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडील शक्रादिका. तो नारद देखुनी तेच क्षणी, कुंडातून मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी ग्राहपत्य आहवनी, उभे टाकिले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन, धावूनी धरती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्यसुमनी, षोडशोपचारी पूजिला नारदमुनी. राव उभा टाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत, 4घे देखिले. दशभुज पंचवदन, तिही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकवले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ये वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूस पुसू लागला, शिवसुत ऐकाते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतास भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्त्र वर्षे पूर्ण, आयुष्य असे निश्चयी. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघून तत्वता, कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गंडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसून 10 सहस्त्र वर्षे राज्य करावे. तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा टाकून कृतांत, कर जोडून स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमन गजामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारद सांगतात ते क्षणी, राहे पायावर घातली लोळणी. आणि सहस्ररुद्र करुनी, महोत्सव करीत असे. शतरुद्र करिता निश्शेष, शतायुषी होत तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राय शतपद्म धन घेऊनी. तोषविला गुरु संपूर्ण, ऋषीसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पुढती, त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बांधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिलादान, ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निश्शेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांचा अनुष्ठान याची निर्धारे.
मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊनी युवराज तारका लागुनी देता झाला ते काळी. मग प्रधान समवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला. विमान बैसुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधिलोक वैकुंठी वासभौत स्वेच्छे करून राहिले. शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजयच्या रुद्रानुष्ठान त्यासना बाधी ग्रहपीडा विघ्न पिशाचबाधा रोगदारुण नाबाधाची सर्वथाही. येथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी जो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवनी वाण झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता. त्याचे संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहासी न आणावे आपण त्याच्या सदनासी न जावे. ते त्याजावे जीवे भावे जेवी जो सुशील सिंह कगृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांच्या पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा रुद्राब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गूढः इति एकादशोऽध्यायः समाप्तः. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. हर हर शंभो हर हर.